पुढची बातमी पाहूयात. भर पावसात मिसिंग लिंकवरच्या बोगद्याजवळ दरड कोसळली आणि त्यावरून विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली. सोशल मीडियावर देखील मिसिंग लिंकच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सडेतोड उत्तर दिलं. मात्र त्यावरून आता मोठं राजकारण रंगलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना अनेक सवाल करत टीकेची झोड उठवली आहे. पाहूयात. राज ठाकरेंचे फडणवीसांना खडे बोल. फडणवीसांच्या प्रत्येक वाक्याचा समाचार. मिसिंग लिंकवरून राजकारण कनेक्टिंग. प्रचंड पावसात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ही दरड कोसळली, तीही मिसिंग लिंकवरील बोगद्याच्या तोंडावर. ही घटना घडली ती तारीख होती 6 जुलै आणि हा मिसिंग लिंक लोकांसाठी सुरू झाला ती तारीख होती 1 मे. अवघ्या 60 ते 65 दिवसातच ही घटना घडल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. ज्या वेगाने दरड कोसळली त्याच्या दुप्पट वेगाने विरोधक सरकारवर तुटून पडले. याच मिसिंग लिंकवरून वाद सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. मात्र त्यावर आता राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. इनको कुत्ता नहीं पहुंचता, वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल, आम्ही बघून घेऊ त्याला. मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ. आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो. ते राहिलं बाजूला. याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन. बघून काय घेईन? सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली? इतकंच नाही तर सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी हिंदी भाषेत इशारा दिल्यावरूनही राज ठाकरे यांनी फडणवीसांना शेलक्या भाषेत सुनावलंय. वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? देवेंद्र फडणवीस यांनी आपला अपमान करा पण महाराष्ट्राचा सहन करणार नाही असं वक्तव्य केलं. त्याचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतलाय. सवाल हा नाही आहे. अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकेचे आसूड ओढताना त्यांची मिमिक्रीही केली. एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवलं जाणार अशा चर्चा रंगलेल्या असताना तसंच भाजपातील अंतर्गत घडामोडींबाबत कुजबूज सुरू असल्याचा धागा पकडत राज ठाकरे यांनी गर्भित वक्तव्य केलंय. आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल बघून घेईन. त्यांनाही माहिती आहेत हे सगळे व्हिडिओ येत आहेत कुठून, हे सगळं काय चालू आहे राजकारण. मी त्याशी बोललो नाही का, माझ्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो ना. जी काय घमासान सुरू आहे ना आता तिकडे पक्षामध्ये, फक्त बघत राहा, पाहत राहा. राज ठाकरेंनी भाजपातील घडामोडींबाबत संकेत दिले असतानाच त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे यांनी मात्र फडणवीसांबाबत थेट आणि अत्यंत मोठं भाकीत केलंय. काय खूप वेळा काय होतं, ॲरोगन्स इज अ साइन ऑफ फ्रस्ट्रेशन, हे जे आपण बोलतो, हे काल जिवंत उदाहरण याचं मुख्यमंत्री महोदय. मी ह्या मागच्या आठवड्यात पण सांगितलं की कदाचित हे शेवटचं अधिवेशन त्यांचं मुख्यमंत्री म्हणून आहे. कदाचित त्यांना दिल्लीत कॅबिनेट मंत्री म्हणून खेचलं जाईल, जोर जबरदस्तीने खेचलं जाईल. शिवराज सिंग चौहानानं कसं खेचलं तसं खेचलं जाईल.
एकूणच प्रचंड पावसात मिसिंग लिंकवरती दरड कोसळली, त्यानंतर राडारोडा पाण्यासोबत वाहून गेला. आता मिसिंग लिंकवरून वाहतूक सुरू झाली आहे, मात्र आरोप प्रत्यारोपांचा धबधबा आणखीन किती दिवस कोसळत राहणार हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.